घेणं तितकंच महत्वाचं आहे. कारण ह्याशिवाय आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. पण हे सगळे टप्पे पार केल्याशिवाय आपण त्या निश्चळ आत्मनिवेदनापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. कारण बघा, समजा समर्थ म्हणून एक उदाहरण दिले. एखाद्या भिकाऱ्याला एखाद्या जे दान वगैरे करत असतात त्या व्यक्तीने समजा सोन्याचं नाणं दिलं. तो भिकारी तर खूप खुश होऊन गेला, कारण त्याला आता ते सोन्याचं नाणं मिळालं. आणि त्याच्या मनात तो अनेक स्वप्न रंगू लागला की आता माझी सगळी ही जी परपट आहे, काय आहे, हे सगळं आता दूर होईल. म्हणून तो अगदी ते सोन्याचं नाणं आपल्याकडून कोणी चोरून नेणार नाही या भीतीने देखील अगदी व्यवस्थितपणे तो ते जपून ठेवतो. अगदी त्याच्या आपल्या जीवापेक्षा जास्त काळजी घेतो. इतकी काळजी घेतो की त्याला म्हणजे त्या गोष्टीमध्ये इतकं तो म्हणजे एकवटला जातो की त्याला अगदी व्यवस्थितपणे जपतो. पण बघा, मग आता तो एक दिवस ठरवतो की नाही, आपल्याला हे नाणं विकून आपण पैशांची सोय करून आपलं काहीतरी राहणीमान